नमस्कार, मी केतकी जोशी आणि आपण बघणार आहोत विशेष मोहीम न्यूज 18 लोकमतची। मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी भाजप राज्यामध्ये आंदोलन करतंय। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। तुळजापूरमध्ये भाजपनं असंच आंदोलन केलंय। त्यांनी आधीच इशारा दिला होता आणि मंदिरं बंद आहेत, त्यामुळे तीर्थक्षेत्रांमधली अर्थव्यवस्था कोलमडली आहे। जे छोटे व्यावसायिक, छोटे दुकानदार या मंदिरांवर अवलंबून आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। राज्य सरकारनं सगळ्या क्षेत्रांमध्ये अनलॉक करायला सुरुवात केली आहे। मग असं असताना मंदिरच अजूनही लॉक का केली आहेत असा सवाल सुद्धा आंदोलकांकडून विचारला जातोय। आपल्याला माहिती आहे, आध्यात्मिक आघाडीनं भाजपच्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट देखील घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी इशारा दिला होता की आम्ही 6 तारखेला हे आंदोलन करणार आहोत। जर राज्यभरामध्ये मंदिरांचे दरवाजे उघडले नाहीत तर आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ। बालाजी, काय परिस्थिती आहे नेमकी आता तिथे? कारण तुळजापूरमध्ये आक्रमक पवित्रा घेत या भाजपच्या आध्यात्मिक सेलनं तिथे आंदोलन केलंय। केतकी, एकूण जर बघितलं तर मी आता तुळजाभवानीच्या शहाजीराजे महाराज प्रवेशद्वाराजवळ आहे। गेली 7 महिन्यापासून हे जे मंदिर प्रवेशद्वार आहे ते बंदच आहे आणि बंदच बघताविना हे द्वार जे बंद आहे, कोरोनाच्या संकटामुळे हे प्रवेशद्वार बंद असल्याचं आज तागायत देखील हे बंद आहे। हे मंदिराचं दार उघडावं यासाठी भाजपनं याच्या अगोदर घंटानाद आंदोलन केलं। वेगवेगळी आंदोलन या मंदिरासमोरती विविध संघटनांनी केले, पुजाऱ्यांनी केली, मात्र सरकारवर याचा कुठलाच प्रभाव पडत नव्हता। म्हणून भाजपनं घंटानाद आंदोलन करतेवेळी सांगितलं होतं की आता आम्ही 1 तारखेचं अल्टिमेटम देतो, त्या अल्टिमेटमनुसार जर मंदिरं उघडली नाही तर आम्ही हे आंदोलन जे आहे ते तीव्र करू आणि त्यानुसार आध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानुसार जे आहे ते घंटानाद धरणे आंदोलन जे आहे ते बेमुदत आज सकाळपासून सुरू झालं। बेमुदत आंदोलनाला सकाळी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती, मात्र तरी सुद्धा हे जे आंदोलक आहेत ते धरण्यावरती बसलेले आहेत। आपल्यासोबत बघितलं तर हे सगळे आंदोलक जे आहेत ते विविध याच्यातून याच्या आंदोलनासाठी सहभागी झालेले आहेत। याच्यामध्ये इथले स्थानिक असतील किंवा बाहेरचे सुद्धा हे असतील की पुजारी असतील, हे सगळेजण सहभागी झालेले आहेत। यांची एकच मागणी आहे की हे मंदिर कधी उघडतं, या मंदिर उघडायला हवं। एकूण तुळजापूरचा विचार केला तर सगळी आर्थिक गडी जी आहे ती तुळजापूर शहराची किमान विस्कटलेली आहे। आपल्यासोबत हे आहेत, मला सांगा बाबा, गेले 8 महिने झाला तर मंदिर बंद आहेत, काय एकूण सगळ्या समस्याला सामोरं जावं लागतं? तुमची काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की मंदिर खुले व्हावेत आणि संबंध महाराष्ट्रामध्ये जे काही म्हणजे पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, जे क्षेत्र आहेत, या अनेक भाजीवाले, तुमचं फुलं विकणारे, माळा विकणारे, कुंकू विकणारे, अनेक बडवे असतील, प्रत्येकाची ही मोठी समस्या आहे। मग बाकी सगळं खुलं होतं तर मग हे का खुलं होत नाही? एवढीच आमची मागणी की संबंध इथं जर आता या लोकांनी आम्हाला नाही मंदिरात प्रवेश दिला तर आम्ही गावोगाव आणि तालुक्याला, जिल्ह्याला आम्ही अशी त्या मंदिरात आंदोलन करणार। आणि एकच आमचं म्हणणं आहे की हे सगळी मंदिरं खुले व्हावेत, कारण मंदिरं आमची श्रद्धा आहे, आमच्या भावनेचा प्रश्न आहे आणि त्यामुळे प्रत्येकाची भावना प्रत्येकाच्या देवावर असते। जे काय असेल ते सरकारने हा निर्णय घ्यावा आणि जर नाही घेतलं ते मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं राहील यात शंका नाही। मोठं आंदोलन उभं सांगतात, मला सांगा तुम्ही कुठनं आलात, तुमची काय मागणी? सरकार ज्या पद्धतीने आता कोरोनाची परिस्थिती सांगतंय, तुळजापूरची परिस्थिती विचार केला तर कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे, तरी पण इथलं प्रशासन कोरोनाची आकडेवारी किंवा कोरोनाची भीती दाखवून हे मंदिर उघडत नाही असाही आरोप होतोय। काय तुमचं म्हणणं आहे, काय सांगा? आमचं म्हणणं की सरकारला मंदिर खुले हो, आमची एवढी अपेक्षा आहे, दुसरं काय विषय काय सांगाल बाबा? कोरोनाची भीती एक तर सरकार घालवत जाते आणि आकडेवारी बघितली तर तुळजापूर तसं आपला आकडेवारी जर बघितली, कोरोना नावांचा रोग ते असं समजतात सर्दी, खोकला, पडसं, डोकं, हे बिमारी आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अनादी आहे आणि ही बिमारी सर्दी, खोकला, पडसा हे चंद्र सूर्य राहीपर्यंत, मागे जे आता तुम्ही म्हणत होता, वैद्यकीय शास्त्र म्हणत होतं देवीचा रोगी कळवा आणि 1000 रुपये मिळवा, हे जे तुमचे बोर्ड सक्सेस झाले, पण आता तापीचा रोगी दाखवा, सर्दीचा रोगी दाखवा आणि लाख रुपये मिळवा असं बोर्ड तुम्हाला लिहिता येणार नाही। नैसर्गिक आहे, याच्यावर तुम्ही काही करू शकत नाही। याचं निमित्त करून तुम्ही धार्मिक कृत्य बंद केले, पायदळी तुडवलं तुम्ही धर्माला। महाराष्ट्र सरकारला मी बोलू शकतो माझ्या वारकरी पंथाने, कारण उद्धवजी तुम्हाला एवढा पुळका होता हिंदू धर्मांचा, हिंदू धर्मावर एक भूलथाप केली, सत्ता मिळवली आणि सत्ता हातात आल्यानंतर आज त्याच हिंदू धर्माच्या अध्यात्माला तुम्ही पायाखाली दडपण्याचा प्रयत्न करताय की केवळ मंदिरं खुले केलो तर आपली सत्ता जाईल याचीच लालसा तुमच्या अंतकरणामध्ये असल्यामुळे तुम्ही आज मंदिरावर बंधन घातलं। मंदिरावर बंधन घातलं हे कशावरून घातलं तुम्ही आज सगळी
मोकळीक दिली, म्हणजे पिक्चरला मोकळीक दिली, बारला मोकळीक दिली, धाब्याला मोकळीक दिली, रांग लाईन सगळी चालू झाली आणि अध्यात्माला पायदळी तुडवता. कुठे गेला तुमचं ब्रह्मपणा? आता सांगून द्या तुम्ही आज, नाहीतर दारं उघडी करा, तोपर्यंत तुम्हाला आम्ही स्थिर राहू देणार नाही. मुख्यमंत्र्यांचा आवाहन करता मला सांगा, मंदिरं उघडणं हा आपल्या किमान सगळ्या परिसरातला श्रद्धेचा जर विषय असला, एकूण मार्केटचं अर्थकारण तुळजापूरचं, व्यापारी असतील, पुजारी असतील, यांचीही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे परेशानी होते. काय एकूण सांगाल त्यांना धरून, त्यांच्या मागण्या, त्यांच्या अडचणी काय तुम्हाला एकूण त्याच्याबद्दल ती सांगाल? परिस्थिती अशी आहे, हे केवळ आस्थेचा विषय आहे आणि हा अर्थाचाही विषय आहे. कारण सर्व वारकरी संप्रदाय असो, प्रत्येक ज्या ज्या पंथातले लोक असतील, सर्व धार्मिक स्थळं जी आहेत ते आज उघडण्याची आवश्यकता आहे. कारण परिस्थिती ही निर्माण झाली, धार्मिक स्थळावर आधारित असणारे अर्थकारणातली जी मंडळी आहे, व्यापार चालवणारे लहान मोठे, त्यांचं आज पूर्ण पोट जे असतं ते पूर्ण याच्यावर अवलंबून आहे. ते आज उपासमार त्यांची व्हायची वेळ आली, त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली. आणि वारकरी संप्रदाय किंवा अन्य पंथाचे जेवढे लोक असतील, प्रत्येक धर्म भिन्न भिन्न जरी असला तरी प्रत्येकाची आस्था असते. तर ते लोक जे आहेत त्यांना आज जगणं मुश्किल झालं आहे, कारण त्यांचा आस्थेचा विषय आहे. आणि परिस्थिती सरकार एक सांगत आहे किंवा मंदिरं जर सुरू केले तर कोरोना वाढेल. आम्ही असं म्हणतोय की अन्य ठिकाणी बार असेल, रेस्टॉरंट असेल, म्हणजे सिनेमागृह असेल, मग तिथे लोकल असेल, रेल्वे असेल, एसटी असेल, तिथे विषाणू येत नाही का? म्हणून एक गमतीचं वाक्य तुमच्या पुढे मांडतोय की सरकारला असं वाटत असावं की हा विषाणू जो आहे कोरोनाचा, हा फार सात्विक आहे, हा फक्त मंदिराच्या दरवाज्यात येतोय, बाकी कुठे जातच नाही. ही नवलाची गोष्ट आहे की या सरकारने या हिंदुत्वाचा विचार करणं ही काळाची गरज आहे. पण या ठाकरे सरकारची गंमत ही झाली की जे ज्यांच्या समन्वयातून चालतात, ज्यांच्या विचारावरून चालतात, ज्यांच्या दिशादर्शनातून चालतात, त्यांनाच हे बाकीचं नको आहे. ही आजची अवस्था आहे. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, सर्व जे जे लोक आहेत, शीख पंथ आहे, सर्वांची एकच इच्छा आहे, सर्व धार्मिक स्थळं उघडले पाहिजेत. नाही जोपर्यंत हे सरकार स्थळं उघडत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, हा आमचा निर्धार आहे. जर बघितलं तर एक मला तुम्हाला विचारायचं, मंदिरासाठी आंदोलन होतात, मात्र इतर धर्मस्थळ आहेत, चर्च असेल, मस्जिद असेल, हे पण बंद आहे. यासाठी कुठं आंदोलन पुकारलं जात नाही किंवा त्याला कुठेतरी बीजेपी किंवा इतर पक्ष साथ घालत नाहीत. काय तुमची त्याच्याबद्दलची भूमिका काय असणार? मुळामध्ये 80% जो हिंदू धर्म आहे, त्या हिंदू धर्माकरता आपण हे जे करतो आहोत, तर त्या सगळ्याच सगळेच धर्मक्षेत्र किंवा तीर्थक्षेत्र उघडावेत अशी आपली त्याच्या मागची भूमिका आहे. त्याच्यामुळे सगळ्यालाच उघडायची परवानगी मागणं. आता आपल्याबरोबर शीख संप्रदायाचे लोक होते, गुरुद्वाराची सुद्धा बंदी आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन भक्त आणि देवामध्ये जो आडकाठी आणलेली आहे ती दूर करावी ह्याच्याकरता आहे. एकूण जर बघितलं, भक्त आणि देवामध्ये जे आडकाठी आणण्याचा प्रयत्न आहे, यासाठी हे आंदोलन आहे. आणि एकूण जर बघितलं तर आंदोलकांनी जसा इशारा दिला, पोलिसांनी यांना परवानग्या नाकारल्या होत्या, मात्र जसे आंदोलक बसला तसं पोलीस असतील. अगदी बालाजी, असंच आमच्या बरोबर राहा, कारण हे आंदोलन केलं जात आहे, धरणं आंदोलन तर बेमुदत केलं जाणार आहे. जोपर्यंत सरकार दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. यानंतर जाणार नाशिकमध्ये मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलनाची सुरुवात झाली आणि पाहता पाहता हे लोण राज्यभरात पसरलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तुळजापूरला सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदावरीवरच्या पुरातन कपालेश्वर मंदिरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मंदिराजवळचे सगळे रस्ते पोलिसांनी लोखंडी बॅरिगेड्स लावून बंद केलेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. मद्यालय उघडलं, देवालय का नाही, हा सवाल जो महाराष्ट्रात आंदोलनाच्या माध्यमातून साधू संत महात्मा यांनी उपस्थित केला, तीच ही कर्मभूमी, तीच ही भूमी. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमधली सगळी मंदिरं, मग ती पुरातन मंदिर असो, गोराराम असो, काळाराम असो किंवा रामकुंडावरची सगळी मंदिरं ही खुली करावी, या मागणीसाठी अनेक वेळा इथे तीव्र आंदोलन झाले. आपण बघतोय की कपालेश्वर मंदिराच्या इथे आता आपण पुरातन मंदिर आहे. भगवान श्री शंकराचं गोदा घाटावर असलेलं, गोदा तीरावर असलेलं हे पुरातन मंदिर म्हणजे भाविकांचं श्रद्धास्थान. पण हे मंदिर सुद्धा या लॉकडाऊनमुळे पूर्णपणे बंद आहे. या मंदिराला येणारे सगळेच प्रवेशद्वार जे आहेत ते सगळेच लोखंडी ग्रिल लावून पोलिसांनी रोखलेले आहेत. जोपर्यंत सरकारच्या माध्यमातून परवानगी मिळत नाही तोपर्यंत हे किवाड खुले केले जाणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असो किंवा आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून असो किंवा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून असो, अनेक आंदोलनं झाली, अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, तरीही दार उघडण्याची परवानगी काही मिळायला तयार नाहीये. आपल्याला माहिती आहे
की सरकारनं एखादी एसओपी निश्चित करावी, त्या एसओपीच्या माध्यमातून की भाविकांना दर्शनासाठी ही मंदिरं खुली करावी, आवश्यक ती सर्व काळजी घेण्याची आश्वासनं सुद्धा मंदिर, देवस्थान, विश्वस्त या सगळ्याच ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. पण सुरू होत नाहीये ती फक्त मंदिरं. आणि याचमुळे सरकार विरुद्ध असलेला क्षोभ हा दिवसेंदिवस वाढत चाललाय. खरं तर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता. पोलिसांनी सगळी किवाडं सुद्धा या ठिकाणी जितके रस्ते ते सगळे रोखलेले आहेत. आवश्यकता आहे या ठिकाणी गांभीर्यानं सरकारच्या माध्यमातून जेही आंदोलक आहे त्या सगळ्यांबरोबर चर्चा करण्याची. मागणी खूप होते, आंदोलन खूप होते, होत नाही ती चर्चा आणि निघत नाहीये तो तोडगा. त्यामुळे याच प्रभू श्रीरामाच्या भूमीमध्ये मंदिर कधी उघडणार याच प्रतीक्षेत आहेत सगळेच भक्तगण. कोरोना पार्श्वभूमीवर आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना करण्याचं आश्वासन सगळ्याच मंदिरांच्या माध्यमातून सरकारला देण्यात येतंय. पण चर्चा मात्र काही व्हायला अद्याप तयार नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि याच मुद्द्यावर आपण आणखी देखील चर्चा करणार आहोत. काय आंदोलकांचं म्हणणं आहे, काय परिस्थिती आहे हे आम्ही तुम्हाला दाखवत राहणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची? पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी आहे. न्यूज 18 लोकमतनं दिवाळीमध्ये फटाके नको यावर एक मोहीम चालवली होती आणि त्याच अनुषंगानं फटाकेमुक्त दिवाळी यावर विचार करण्यात येतोय असं म्हटलेलं आहे. आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे. राजस्थान, ओडिसा, सिक्कीम या राज्यांनंतर कदाचित महाराष्ट्रात देखील दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा विचार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री टोपे यांचा देखील प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आरोग्यमंत्री तशी मागणी करणार आहेत. दिवाळीमध्ये फटाक्यांचं अर्थातच प्रमाण वाढतं आणि त्यामुळे धूर वाढतो, त्याच्यामुळे श्वसनाला त्रास होऊ शकतो आणि कोरोनाचा सुद्धा जो आजार आहे, कोरोना हा सुद्धा फुफ्फुसांशी निगडीत आहे. श्वसनाला त्रास त्यामध्ये सुद्धा होतो. त्यामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी अशी भूमिका आरोग्य विभागाची असणार आहे असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलेलं आहे. अत्यंत महत्त्वाची आत्ताची सगळ्यात मोठी ही बातमी आहे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे या बंदीबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्याची शक्यता आहे. दिवाळी तोंडावर लक्षात घेऊन, थंडी तोंडावर लक्षात घेऊन आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की दिवाळीला यावेळेस फटाके मुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय कॅबिनेटला सुद्धा मी याबाबतचा आग्रह धरणार आहे की शक्यतो फटाक्यांच्या धुरामुळे ज्या टॉक्सिसिटी खूप असते आणि थंडीमुळे तो धूर ती वर जाऊ शकणार नाही आणि त्यामुळे श्वसनाला अधिक जास्त बाधा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अधिक काळजी या संदर्भातली घेतलेली बरी. यासाठीच ही व्यवस्था किंवा हा नियम या दिवाळीच्या हद्दीपर्यंत करण्याच्या अनुषंगाने आग्रह माझा निश्चित प्रकारे राहील. आणि आपण थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर, आपण कालपासून हा विषय सातत्यानं लावून धरलेला आहे कारण अंकुश काकडेंनी पुण्यामध्ये ही मागणी केली होती. मुंबईमध्ये याची खरोखरच खरं तर राज्यभरातच गरज आहे फटाकेमुक्त दिवाळीची. काय नेमकं टोपेंनी म्हटलेलं आहे? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडला जाण्याची शक्यता देखील आहे. आज आरोग्यमंत्री यांनी कोरोना आणि परत हिवाळा येतोय त्या अनुषंगाने टास्क फोर्सची एक बैठक घेतली होती सकाळी. या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येतात आणि त्यावेळी फटाके वाजवतात. यामुळे फटाक्यामुळे वायू प्रदूषण होतं आणि ज्यांना लंग्सचा प्रॉब्लेम आहे, फुफ्फुसाचा समस्या आहे, अशा लोकांसाठी अधिक समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे स्वतः आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आजची जी कॅबिनेट बैठक होत आहे या बैठकीमध्ये जर फटाके मुक्त दिवाळी साजरा करता येत आहे का या अनुषंगाने आरोग्य विभाग मंत्री म्हणून आग्रही भूमिका कॅबिनेटमध्ये मांडली जाईल आणि त्या अनुषंगाने चर्चा देखील केली जाईल. अर्थात आज निर्णय याबाबतीत काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं राहील. न्यूज 18 लोकमतनी ही मोहीम जोरदार लावलेली आहे की फटाक्यांमुळे कोरोनाचे जे रुग्ण आहेत किंवा अशा लोकांना जास्त त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. यामुळे फटाके मुक्त दिवाळी साजरी करता येईल का, फटाके बंदी घालता येईल का? इतर राज्यांमध्ये, देशांमध्ये बंदी घातलेली आहे.
थेट बंदीसारखा निर्णय घेत आहेत का हे आज पाहणं गरजेचं आहे. पण स्वतः आरोग्यमंत्री आणि आरोग्य मंत्रालय या बाबतीत आग्रही आहे, कारण की त्यांना कुठेतरी टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये ही चर्चा झालेली आहे की करोनाच्या काळामध्ये आत्ता कुठेतरी रुग्णांची संख्या कमी होते. अशा काळामध्ये दिवाळी सणाच्या निमित्तानं सर्व लोक एकत्रित येणं, त्यावेळी फटाके मोठ्या प्रमाणात उडवले जाणे आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम होणं आणि परत एकदा करोनाचं संकट वाढवणार, हे कुठे ना कुठेतरी थांबवायचं असेल तर कुठल्या तरी गोष्टीला निर्बंध घालणं गरजेचं आहे. या अनुषंगाने काही महत्त्वाचे निर्णय आज घडतायत का हे पाहणं गरजेचं राहील. सागर, टास्क फोर्सनं हा प्रस्ताव दिलेला आहे आणि त्यावर मंत्रिमंडळ मध्ये हा प्रस्ताव आरोग्यमंत्री ठेवतील. साधारणपणे कितपत शक्यता वाटते खरोखरच, कारण व्यावसायिक फटाके व्यावसायिक जे आहेत ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी विरोध केला अर्थातच या मागणीला. पण स्वयंसेवी संस्था असेल किंवा जे आरोग्य विभागातले कर्मचारी आणि आरोग्य सेवक जे आहेत त्यांची मात्र हीच प्रमुख मागणी आहे. बरोबर आहे. दिवाळी अवघ्या 7 दिवसांवर आलेली आहे. अशा वेळेस राज्य सरकार अशा स्वरूपाचा मोठा निर्णय घेत असेल तर एक मोठा आर्थिक फटका या फटाके व्यावसायिकाच्या संबंधित जे कुटुंबीय आहेत त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण दुसऱ्या बाजूला आरोग्याचा प्रश्न आहे, परत करोनाची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच आरोग्यमंत्र्यांचं मत आहे की बैठकीमध्ये आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून ही आग्रही भूमिका मांडणं गरजेचं आहे. पर्यावरण विभाग कायमच फटाके मुक्त दिवाळीच्या अनुषंगाने कॅम्पेन्स करतात, राज्य शासनातल्या यंत्रणा करत असतात, त्याचवेळी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था देखील करत असतात. पण यंदा करोनाचं संकट आहे, त्यामुळे लोकांनी सुद्धा या संदर्भात एक स्वतःहून जागरूक होणं गरजेचं आहे. त्याला सुद्धा कुठेतरी स्वयंशिस्त लावणं गरजेचं आहे. हे असलं तरी शेवटी निर्बंध आणण्यासारखे निर्णय, कठोर निर्णय घ्यायचे हे नेमके कशा स्वरूपात घ्यायचे आहेत, जर घेतले तर त्याची अंमलबजावणी तात्काळ होईल का, असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतील. आज या बैठकीत, कॅबिनेट बैठकीत कदाचित त्यावर चर्चा देखील होईल. पण निर्णय काय होतोय हे आज पाहणं गरजेचं राहील. अगदी धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. आणि सातत्यानं न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरला होता. किती गरज आहे फटाकेमुक्त दिवाळीची हे वारंवार आम्ही सांगत होतो. कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलंय. त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी. नाही, आता आपण जर पाहतो की फटाक्यामध्ये सल्फर असतो, मग त्या सल्फर एकटाच नसतो. आता त्याच्यात काय करतात ते, त्याच्यामध्ये बंडर्स, स्टॅबिलायझर्स, ऑक्सिडायझर्स, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात ते टाकतात. त्याचबरोबर आपण आता रंगीत दिवे बघतो, तर त्या दिव्यामध्ये अल्युमिनियम असतं, सल्फाईड असतं, तांबे असतं. या सगळ्या गोष्टीमुळे हवेचं पोल्युशन खूप जोरामध्ये होतं. आणि आता हवेचं पोल्युशन होत असताना की यात आपण पाहतोय की ज्यांना दमा आहे, दिवाळीच्या वेळेमध्ये जर आपल्या दवाखान्यात पाहिलं तर दम्याचे पेशंट हे खूप पिऊन ॲडमिट होतात. यावेळेस ही परिस्थिती खूप वेगळी आहे की आपल्याकडे कोविड-19 हा आजार आलेला आहे आणि यामध्ये नेमकं जे फुफ्फुस आहे त्या फुफ्फुसालाच हा आजार झालेला असतो. आणि म्हणून जे रुग्ण बरे होऊन गेले किंवा जे रुग्ण आहेत यांना हे जे एअर पोल्युशन आहे यामुळे यांचं नुकसान होऊ शकतं, यांना याचा खूप जास्त त्रास होऊ शकतो. किंवा जो आता बरे होऊन गेलेले रुग्ण आहेत यांना देखील या एअर पोल्युशनचा त्रास होऊन त्यांना, कारण ऑक्सिजन सॅच्युरेशन हे या आजारामध्ये कमी होत असतं आणि पोल्युशन झालं तर त्याच्यातलं ऑक्सिजन कमी होऊन त्यांचं सॅच्युरेशन पुन्हा कमी होऊ शकतो. आणि म्हणून आपण जे काही फटाके वगैरे फोडतो, हे फटाके फोडण्याने दिवाळी होते असं मला वाटत नाही. तर सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यावेळेसची दिवाळी साजरी करत असताना हवेमध्ये जे पोल्युशन होतं, हे हवेमधलं पोल्युशन रोखण्यासाठी आपण जे फटाके फोडतो, हे फटाके कुठल्याही प्रकारचे असो तर ते प्रकारचे कुठलेही फटाके फोडू नये, कारण ते फटाके हवेला प्रदूषण देतात पण त्याचबरोबर करोनाच्या पेशंटचं नुकसान करणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये आपण बघतो की 55 ते 75 डेसिबलपर्यंतचा आवाज आपण सहन करू शकतो, पण फटाक्याचा मिनिमम आवाज हा 125 डेसिबल असतो आणि त्याच्यामुळे आपल्या कानाला त्याचं प्रदूषण होऊ शकतं. घसा, नाक या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि दुसरा परिणाम होऊ शकतो डोळ्यावर. आणि हे सगळं लक्षात घेऊनच फटाके मुक्त दिवाळी साजरी करता येईल का, या दृष्टीने राज्य सरकारच्या आता हालचाली सुरू झाल्यात. कदाचित तसा निर्णय घेतला जाण्याची सुद्धा शक्यता आहे. आणि यावरच पंढरपूरमधून काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांनी. आपल्यासोबत गणेश माने आहेत. काय सांगाल की तुमचं मत काय, बंदी घातलेली आहे योग्य आहे का? या महाराष्ट्र सरकारने
जे फटाकेबाजीची बंदी घातलेली आहे, महाराष्ट्र दिवाळी करू नका असं नाही, दिवाळी ही केलीच पाहिजे. आज आपल्या हिंदू धर्मातला सर्वात मोठा सण दिवाळी आहे, दिवाळी केलीच पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की फटाके वाजूनच दिवाळी केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाने फटाक्याला बंदी का घातली? कोरोनाचा जो वाढता प्रादुर्भाव आहे आणि आज आपण बघितलं की गेले 6 महिने जी कारखाने, मिल, गाड्यांचं प्रदूषण जी होतं ती पूर्णपणे बंद झालेलं आहे. त्यामुळं आज निसर्ग काय आहे, पाऊस काय असतो, हे 10 वर्षापासून जे काही लोक मंदिरापुढं जाऊन एक प्रार्थना करायची आहे की पाऊस येऊ दे, ही न प्रार्थना करता आज इतका मुसळधार पाऊस, थंडीचं वातावरण ही निर्मिती झालेली आहे. त्या मोठ्या निर्मितीसाठी कारण म्हणजे फक्त प्रदूषण आहे. आणि ही फटाकेबाजी केल्यानंतर आज आपण एकीकडनं म्हणतो की मास्क वापरा आणि एकीकडनं आपण म्हणणार की फटाके लावा. मग हे फटाक्याचा धूर आणि मास्क ही अति होतंय जरा. यासाठी महाराष्ट्र सरकारने जे फटाकेबाजाला बंदी केलेली आहे ही एकदम योग्य आहे. बंदी योग्य आहे, पर्यावरणाला ती योग्य आहे, पण नुसतं पर्यावरण नाही, अर्थार्जन पण आहे या सगळ्यावर. तुमचं मत काय की फटाक्यांना बंदी घातलेली आहे? नाही, हे सरकार महाराष्ट्र सरकार जे आहे ते मोगलांचं सरकार आहे. कारण हे सरकार विनाकारण लोकांना वेठीस धरण्याचं या ठिकाणी काम करतं. एकतर गेले 6-7 महिने झाले लोकांच्या हाताला काम नाही, उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यात अनेक लोकांनी या फटाक्याच्या व्यवसायामध्ये करोडो रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रदूषणाचा हा बागलबोवा केला जातो. कुठल्याही न्यायालयाने आतापर्यंत सांगितलेलं नाही की फटाकडे फोडायचे नाहीत. आमचा पवित्र असा ही दीपावलीचा सण आहे, हिंदू धर्माचा आमचा सण आहे. हा सण आम्ही नेहमी उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरा करत असतो. ह्या वर्षी देखील आम्ही तेवढ्याच उत्साहात साजरा करणार आहे. फटाके फोडलेच पाहिजेत, आम्ही फटाके फोडणार आहे. याचबरोबर प्रदूषणाचा जो बागलबुवा केला जातो आहे, प्रदूषणयुक्तसुद्धा अनेक फटाके या ठिकाणी आहेत. फटाक्याला सरकारने परवानगी दिली पाहिजे. त्यांनी मोगलशाहीचं राज्य आणू नये. नुसती खोटं आश्वासनं देण्यापेक्षा लोकांना काहीतरी दिलासा देण्याचं काम करावं. जबरदस्ती करण्यापेक्षा ते लोकातूनच त्याच्याबद्दल एक मतप्रवाह होऊन ह्या सणाचा आनंद सर्वांनी लुटावा असं एकंदरीत सर्वांचं मत आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. आणि यावर्षीची दिवाळी साजरी करताना मोठ्या आवाजाचे, मोठ्या आकाराचे, आकाशात उडणारे फटाके फोडू नका आणि त्यासोबतच फटाके फोडताना सॅनिटायझर जवळ बाळगू नका, हाताला सॅनिटायझर लावू नका, अन्यथा आग लागण्याचा धोका देखील असू शकतो, असं आवाहन मुंबई महापालिका अग्निशमन दलाच्या वतीनं मुख्य अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे यांनी केलं आणि त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. दिवाळी आणि फटाके यांचा जेवढा जवळचा संबंध आहे तेवढाच जवळचा संबंध हा फटाके आणि आगींचा सुद्धा आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाके वाजवावे अथवा वाजवू नये याच्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. अनेक ठिकाणी बंदी घातली जावी अशी सुद्धा मागणी होती आहे. नेमकं या सगळ्या गोष्टीत काय चालू आहे आणि मुंबई अग्निशमन दलाची याबाबत नेमकी काय भूमिका आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत मुख्य अग्निशमन दल अधिकारी शशिकांत काळे सर यांच्याकडे. सर, दरवर्षी दिवाळीच्या या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये शेकडो आगी मुंबईमध्ये लागतात आणि बहुतेक या मोठ्या असतात. अशा वेळेला यावर्षी विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये कुठली काळजी घेतली जावी आणि कशा पद्धतीनं नियंत्रण राहावं, तुमची काय इच्छा आहे? दिवाळीच्या ह्या 2 दिवसामध्ये दरवर्षी ॲव्हरेज 150 ते 200 आगीचे कॉल दिवाळीच्या ह्या 2 दिवसामध्ये मिळतात. म्हणजे एकंदर आपले वर्षाचे जे प्रति इयर आपल्याला 18,000 कॉल असतात, परंतु ह्या 2च दिवसात आपल्याला जवळजवळ 150 ते 200च्या पर्यंत जातात. आणि ही करोनाची जर पार्श्वभूमी आपण ह्या वर्षी बघितली तर ह्या फटाक्यामुळे 3 गोष्टी होतात. एक तर हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि अनअटेंडन्स जर असेल तर त्याच्यामुळे आगी लागण्याच्या शक्यता असताना पर्यायाने मग मुंबई अग्निशमन दलाचं काम वाढतं. तर माझं लोकांना असंच आव्हान असेल की फ्लाईंग फायर क्रॅकर्स म्हणजे आकाशात उडणारे फटाके ते वाजवू नयेत. आणि जे काही मुलांसाठी जे काही फटाके तुम्ही वाजवणार म्हणजे छोट्या जे आपल्या सुरसुरी असणं किंवा भुईरिंगणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात, ह्या आपल्या कंपाऊंडच्या प्रेमायसेसमध्ये अंडर द ऑब्झर्वन्स
म्हणजे पेरेंटच्या ऑब्झर्वन्समध्ये, आणि त्या ठिकाणी 2 पाण्याचे ड्रम भरून ठेवून त्याप्रमाणे त्यांनी ते फटाके वाजवले आणि वाजवल्यानंतर त्याची विजल्याची खात्री केल्यानंतरच त्यांनी त्या ठिकाणून पेरेंट्सनी त्या ठिकाणाहून आपापल्या घरी जायचे. आणि शिवाय फटाके वाजवताना कुणीही नायलॉन किंवा इतर पॉलिस्टर असे कपडे न घालता, लूज कपडे न घालता टाईट कॉटनचे कपडे घालावेत ही त्यांना विनंती. नक्कीच, कारण यावेळेला आता आणखी एक महत्त्वाचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुद्दा आहे की आपण सगळेजण बहुतेक वेळेला हात साबणानं धुवावे लागू नये म्हणून सॅनिटायझरची बाटली स्वतःच्या बरोबर ठेवत असतो. अशा वेळेला जर तुम्ही खाली गेलात आणि फटाके वाजवायचा प्रयत्न कराल आणि त्यावेळेला जर तुमच्या हाताला सॅनिटायझर असेल किंवा तुमच्याकडे सॅनिटायझरची बाटली असेल तर मात्र तो आग लागण्याची शक्यता आहे, ती नाकारता येत नाही. आणि त्याच्यामुळे यावर्षी दिवाळीमध्ये किमान हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा फारसा वापर करू नका. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा शक्य तितके वेळेला तुम्ही साबणानं हात धुवा, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीनं आणि मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं केलं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. न्यूज 18 लोकमतनं जी मोहीम राबवलेली आहे, फटाके मुक्त दिवाळी शक्य आहे का, त्यावर हा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. यानंतर आपण इथे एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आपण बघतोय भाजपकडून राज्यभरामध्ये मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जातं. विशेषतः तुळजापूरमध्ये भाजपच्या आध्यात्मिक आघाडीनं आंदोलन केलंय. तुळजापूरमध्ये भाजपनं हे आंदोलन केलेलं आहे. आपण थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ आपल्या सोबत आहेत. बालाजी, काय आंदोलकांचं म्हणणं आहे, कारण ते आपल्या भूमिकेवर अगदी ठाम आहेत. आपण दृश्य बघतोय, काही वेळापूर्वी भाजपच्या या आध्यात्मिक आघाडीनं तुळजापूरमध्ये जाऊन आंदोलन केलंय आणि पोलिसांनी बंदोबस्त तिथे कडक ठेवलेला होता. त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. हॉटेल्स उघडले आहेत, बार रेस्टॉरंट्स उघडले आहेत, थिएटर्स उघडलेली आहेत. अगदी स्विमिंग पूल पासून सगळं जर हळूहळू अनलॉक केलं जात आहे तर मग अजून मंदिरांनाच का कुलपं लावलेली आहेत असा सवाल केलेला आहे या आध्यात्मिक आघाडीनं. आपल्या सोबत आहेत आचार्य तुषार भोसले, जे या आध्यात्मिक समन्वय समितीचे अध्यक्ष देखील आहेत. तुषारजी, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. सातत्यानं तुम्ही हा मुद्दा लावून धरताय आणि आज देखील राज्यभरात हे आंदोलन करण्यात येणार होतं. उस्मानाबादमध्ये, तुळजापूरमध्ये तर तुम्ही केलेलं आहे, पण अन्य ठिकाणी इतक्या प्रकर्षानं हे आंदोलन झालेलं दिसत नाही आणि सरकारकडनं दखल घेतली गेली आहे का याची? सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याकडे ही चुकीची माहिती मिळालेली आहे की राज्यभरात हे आंदोलन होणार होतं. राज्यभरात हे आंदोलन होणार नव्हतंच. आम्ही सुरुवातीलाच सांगितलंय की महाराष्ट्रातले प्रमुख साधू संत एकत्र येऊन आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारासमोर आम्ही या ठिकाणी धरणं आंदोलन करतो आहोत. एकाच ठिकाणी हे आंदोलन होणार आहे आणि जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करत नाही आणि मंदिरं उघडण्यासंदर्भातली घोषणा करत नाही आणि आम्हाला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तुळजाभवानी मातेचं दर्शन देत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या धरणं आंदोलनावर ठाम आहोत. तुषारजी, तुम्ही राज्यपालांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला तुम्ही असं म्हटलं होतात की मुख्यमंत्री तुम्हाला वेळ देत नाहीत भेटायला. राज्यपालांची भेट घेताना बहुतेक सगळ्या धर्मातले जे धर्मगुरू होते, मुख्य व्यक्ती होते, त्या देखील तुमच्याबरोबर होत्या, पण अजूनही मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली नाहीये. आणि याच्या पुढची तुमची भूमिका काय असणार आहे, कारण अधिक आक्रमक हे आंदोलन आता तुम्ही करताय? बिलकुल, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 2 वेळेला मी पत्र पाठवलं तरी सुद्धा वेळ दिली नाही. आज सुद्धा आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. आम्हाला हाच प्रश्न पडलाय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व घटकांशी चर्चा करतायत, हॉटेल चालकांशी, जिम चालकांशी, अन्य सगळ्या घटकांशी चर्चा करतात, पण साधू संतांशी चर्चा करायला हे मुख्यमंत्री का घाबरतात? कदाचित त्यांना प्रश्न पडतो का की साधू संतांच्या डोळ्यात डोळे घालून मी बोलू कसं काय, माझं हिंदुत्व गेलंय, या भीतीपोटी कदाचित ते घाबरत असतील आमच्याशी चर्चा करायला. तुषारजी, जो तुमचा आक्षेप आहे की हॉटेल्स सुरू झाली आहेत, बार रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, आता तर जिम, स्विमिंग पूल सगळं काही सुरू झालंय, हळूहळू प्रत्येक गोष्ट अनलॉक होते, पण मंदिरं मात्र खुली केली जात नाहीयेत. दिवाळीनंतर मंदिरं खुली करण्याचे संकेत मात्र दिले जात आहेत. मग दिवाळीपर्यंत तुम्ही वाट बघून त्यानंतर आंदोलन करणार असं काही निर्णय घेतलेला आहे? नाही, विषय असा आहे की सुरुवातीला ते म्हणत होते की दसऱ्यानंतर घेऊ, दसरा झाला, मग म्हणाले 1 तारखेनंतर बघू, आता म्हणतात दिवाळीनंतर बघू.
आता डिसेंबर महिना सुद्धा दिवाळीनंतर येतो, जानेवारी सुद्धा दिवाळीनंतर येतो, मार्च एंड सुद्धा दिवाळीनंतरच येतो. त्याच्यामुळे दिवाळी नंतरची डेडलाईन काय हे ते म्हणत नाहीयेत, फक्त दिवाळीनंतर सुरू करण्याचे संकेत आहेत. जाणीवपूर्वक मंदिरं बंद ठेवायची ही भूमिका सरकारने घेतली आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. या आंदोलनात कोणत्याही परिस्थितीत माघार आम्ही घेणार नाही जोपर्यंत मंदिरं उघडण्याची घोषणा होईल. अगदी तुषारजी, आता तुम्ही जे म्हटलात की जाणीवपूर्वक मंदिरं बंद ठेवली जात आहेत, काय नेमकं कारण असावं? का सरकार राजकारण करताय यामध्ये असं तुम्हाला वाटतंय? नाही, याच्यात मुख्य असं आहे की मंदिरांविषयी आकस असलेले लोक या सत्तेत सहभागी आहे. त्यांची भूमिका नेहमी वेळोवेळी मंदिरांबाबतची आपल्या सगळ्या समाजापुढे आलेली आहे. त्यांचा टेकू घेऊन सरकार चालवत असल्यामुळे मंदिरं उघडण्यासंदर्भात त्यांची भूमिका नकारात्मक आहे आणि त्यांच्याबरोबर वर्षभराचा संसार थाटल्याच्या नंतर त्यांचेच संगत गुण मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षालाही लागले. त्याच्यामुळे आता मंदिरांवरचं त्यांचंही प्रेम उडालेलं दिसतंय. तुषारजी, जे सांगितलं जातं की बाकीच्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्यानं अनलॉक केल्या जात आहेत, पण हॉटेल्समध्ये किंवा बार रेस्टॉरंटमध्ये किंवा स्विमिंग पूलवर जाणारे लोकांची संख्या मर्यादित आहे. मात्र जर मंदिरं खुली केली तर अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अनेक जण मंदिरात येतील, गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर होईल आणि मग जर तेवढी काळजी घेतली गेली नाही तर कोरोनाचा प्रसार आत्ता जो आटोक्यात येतोय तो खूप जास्त वाढू शकेल, असा देखील एक आक्षेप नोंदवला जातो आणि कदाचित त्यामुळे आम्ही मंदिरं खुली करत नाहीत असं कारण दिलं जात आहे. हे बघा, 4 जूनचं जे केंद्र सरकारचं परिपत्रक आहे ज्याच्या अंतर्गत देशभरातली देवस्थानं सुरू करण्यात आली, त्याच्या गाईडलाईन्स जर आपण बघितल्या तर 10 वर्षाच्या आतली मुलं, 60 वर्षाच्या वरची ज्येष्ठ नागरिक यांना असाही मंदिरात प्रवेश दिलाच जाणार नाहीये. त्याच्यामुळे हा प्रादुर्भावाचा प्रश्न त्या ठिकाणी येतच नाही आणि त्या नियमांचं पालन करून जर आपण मंदिरं सुरू केली तर मला नाही वाटत कुठे कोरोना प्रादुर्भाव वाढेल. एकीकडे तुम्ही केंद्र सरकारला शिफारस करता की लोकल सुरू करा. बरोबर, लोकलमध्ये गर्दी होणार नाहीये का? लोकलमध्ये मला सांगा, एका व्यक्तीचा श्वास दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडात कधी जातो कळत नाही, तिथून कोरोना प्रादुर्भाव पसरत नाही आणि मोजून घड्याळी 2 मिनिटाच्या आत भक्त जर दर्शन करून मंदिराच्या बाहेर पडतो, तिथून कसा कोरोना पसरू शकेल? आणि महाराष्ट्र सोडला तर उर्वरित सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यातली मंदिरं खुली आहेत. तिथे जर कोरोना वाढत नाहीये, ते सुरळीत सुरू आहे, तर महाराष्ट्रात सुरू करायला काय त्यांना म्हणजे तुषारजी, हे जाणीवपूर्वक मंदिरं बंद ठेवली जात आहेत अशीच तुमची भूमिका आहे आणि जर सरकारनं दिवाळीपूर्वी ही मंदिरं खुली केली नाहीत तर तुमची भूमिका काय राहणार आहे? बिलकुल, जाणीवपूर्वक बंद ठेवले जातात हा एक भाग. आणि मी तर सकाळीच आव्हान दिलंय, मुख्यमंत्र्यांसकट महाराष्ट्रातल्या कोणत्याही मंत्र्यांनी माझ्यासोबत चर्चेला यावं आणि सिद्ध करून दाखवावं की मंदिरातनं कोरोना प्रादुर्भाव होऊ शकतो. बार मधून होत नाही, जिम मधून होत नाही किंवा अन्य हॉटेल बार मॉल मधून होत नाही, फक्त मंदिरातनं होतो हे आमचा निष्कर्ष आहे. त्यांनी फक्त चर्चेला यावं आणि आम्ही मान्य करू जर चर्चेत आम्ही पैसे हरलो. हे आंदोलन आम्ही तात्काळ मागे घेऊ. त्यांनी चर्चेला येऊन सिद्ध करावं की मंदिरातनं कोरोना प्रादुर्भाव वाढतो, हा एक भाग. आणि दिवाळीपूर्वी नंतरचा प्रश्न नाहीये. मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा करावी, कोणत्याही आमच्या शिष्टमंडळापैकी कोणाशीही बोलावं. मंदिरं कधी सुरू करतायत, आमचं म्हणणं आहे केंद्र सरकारच्या नियमामध्ये 4 नियम अजून कडक घाला. कोणते कडक नियम लावायचे ते लावा, पण मंदिरं उघडा. अगदी तुषारजी, तुम्हाला असं वाटतंय की समजा मंदिरं खुली करण्याची परवानगी दिली तर तेवढी तयारी या मंदिर संस्थानांची आहे की तिथे काळजी घेतली जाईल किंवा सॅनिटायझेशनची विशेष व्यवस्था केली जाईल? कारण मग मोठ्या प्रमाणावर अर्थातच भक्तगण दर्शनासाठी गर्दी करतील. सर्व मंदिर संस्थानांची तयारी आहे. माझं सगळ्याच मंदिर व्यवस्थापन जे बघतात त्या सर्वच समित्यांशी बोलणं झालंय. सगळ्यांची परिपूर्ण तयारी आहे. सरकारने इच्छा दाखवली तर त्या दिवसापासून सगळं करणं शक्य आहे. मुळात असं आहे, या सरकारची इच्छाशक्ती नाहीये, सरकारने इच्छाशक्ती दाखवली की सगळं करणं शक्य आहे. तुषारजी, तुम्ही आणखी एक मुद्दा मांडलेला आहे, तो म्हणजे मंदिरं खुली करणं ही फक्त भाविकांसाठी महत्त्वाचं नाही आहे, तर जे छोटे व्यावसायिक, छोटे दुकानदार सगळे अवलंबून आहेत मंदिरं किंवा अन्य धार्मिक स्थळांच्या आजूबाजूच्या परिसरात असलेले, त्यांच्यासाठी सुद्धा ही मंदिरं सुरू करणं गरजेचे आहे, असा देखील तुमचा मुद्दा एक आहे. त्याबद्दल काय अधिक सांगाल? खरं तर तुमचं या प्रश्नाबद्दल मी मनापासून आभार मानतो. कारण साधू संत जसं भक्तिभाव आणि आस्था मांडतात तसंच ते शेवटच्या माणसाचं जीवन सुद्धा तो कसा जगतो याची सुद्धा चिंता करतात. आज मंदिरांवरती अनेक लाखो कुटुंब केवळ एक मंदिर व्यवस्थेवर अवलंबून आहेत.
मोठमोठे व्यावसायिक जाऊ द्या, ज्यांचे हॉटेल आहे ते सुद्धा त्यांनी कर्ज काढून बांधलेले असतात, पण त्यांच्यापेक्षा जी आमची माता भगिनी बेलफूल विकते, तिचं जर बेल विकल्या गेलं नाही, फूल विकलं गेलं नाही तर तिच्या घरची चूल पेटू शकत नाही. कोणी प्रसाद विकला नाही तर त्याच्या घरी रात्री खायला काय न्यावं ही पंचायत आहे. 7 महिन्यापासून अशा लोकांच्या घरात उपासमार सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने सगळे व्यवहार सुरू केले, पण यांच्या पोटाची काळजी केली नाही. मंदिरं तुम्ही त्यांच्याकरता म्हणून जर सुरू करू शकत नसाल तर त्यांना कोणती आर्थिक मदत तरी सरकार जाहीर करणार आहे का? आज माननीय पंतप्रधानांनी मोफत अन्नधान्य पुरवलंय म्हणून त्यांच्या घरी निदान खाण्याची चिंता मिटते, नाहीतर राज्य सरकार म्हणून मंदिरं यांनी बंद ठेवली आहेत. तुमच्या हट्टापायी आज त्यांच्या घरची चूल बंद आहे. याची जबाबदारी हे महाराष्ट्र ठाकरे सरकार घेणार आहे की नाही? त्या गरिबाची काळजी करणार आहे की नाही? अगदी खरं आहे. आणि भूमिका तुमची जी मांडलेली आहे ती त्यावर तुम्ही ठाम आहात असं देखील वारंवार भाजपच्या या आध्यात्मिक आघाडीतर्फे सांगितलं जात आहे. धन्यवाद तुषारजी आमच्याशी बोलल्याबद्दल. हे आंदोलन तर असंच सुरू राहणार आहे आणि याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार. पण एक अत्यंत महत्त्वाची बातमी, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपल्याकडे आत्ता आलेली आहे, ती म्हणजे न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील साथ दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे, आम्ही सातत्यानं कालपासून ही मोहीम लावून धरली होती. सध्या कोरोनाचा काळ आहे. कोरोना हे फुफ्फुसाशी श्वसनाशी संबंधित आजार आहे आणि दिवाळीमध्ये या फटाक्यांमुळे प्रदूषण भरपूर वाढतं. त्यामुळे फटाके मुक्त दिवाळी, फटाक्यांविना यंदाची दिवाळी सगळ्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी साजरी करावी असं आवाहन आम्ही करत होतो आणि त्यालाच आता आरोग्यमंत्र्यांनी देखील साथ दिलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, खरोखरच हे खूप मोठं आपल्या मोहिमेचं यश आहे. आपण सातत्यानं हा मुद्दा लावून धरत होतो. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे आणि त्यामध्ये फटाक्यांमुळे काही बाधा येऊ नये एवढीच साधी आपली अपेक्षा आहे. काय नेमकं आरोग्य मंत्र्यांचं म्हणणं आहे आणि हा प्रस्ताव आता कधी मांडला जाणार आहे? केतकी, आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सकाळी येणारा दिवाळी सण त्या अनुषंगाने कोरोनाची सेकंड लाट येते की काय ही जी चर्चा आहे या अनुषंगाने टास्क फोर्सची बैठक घेतली होती. गेले 2 दिवस न्यूज 18 लोकमत फटाके विरहित दिवाळी या अनुषंगाने भूमिका मांडताय. त्या भूमिकेला अनुसरूनच आरोग्यमंत्री टोपे यांनी भूमिका मांडलेली आहे. कोरोनाचा काळ आहे आता. अनेक जण दिवाळी सणाच्या निमित्ताने एकत्रित येतील आणि फटाके मोठ्या प्रमाणात जर उडवले तर श्वसनाचा त्रास असणाऱ्या लोकांना अधिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने दिवाळी ही फटाके मुक्त स्वरूपात साजरी करावी अशा स्वरूपाचं आवाहन आरोग्य मंत्री टोपे यांनी केलेलं आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा टोपे हे भूमिका मांडणार आहेत की अशा स्वरूपात काही भूमिका घेऊन फटाक्यांवर बंदी काही आणील का, अथवा त्या अनुषंगाने इतर पर्याय काय आहेत का की जे फटाके कमी प्रमाणात उडवावेत, फटाके विरहित दिवाळी साजरी करावी या अनुषंगाने आजच्या बैठकीत चर्चा करणार आहेत आणि आरोग्य मंत्री म्हणून स्वतःची भूमिका ठाम मांडणार आहेत. न्यूज 18 लोकमतनी घेतलेली भूमिकेवर त्यांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि त्यांनी देखील साथ दिलेली आहे. अगदी सागर, तू देखील कालपासून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची मतं जाणून घेतली. खुद्द फटाके व्यावसायिक असेल किंवा स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी असतील, या सगळ्यांची तू स्वतः बोललायस. सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात. काय वाटतंय तुला, काय म्हणणं आहे, काय राज्यातल्या लोकांचा कल आहे? वास्तविक आत्ताचं जे कोरोनाचं संकट आहे त्या अनुषंगाने प्रत्येक लोकांना मनात थोडीशी भीती आहे की परत एकदा दुसरी लाट येते का, कारण की इतर देशांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही देशांमध्ये तर लॉकडाऊन परत एकदा लागू करावा लागलेला आहे. तशी परिस्थिती जर भारतात आली तर नवीन संकट समोर येईल. पण तत्पूर्वीच जर लोकांनी खबरदारी म्हणून जर फटाके उडवलेच नाहीत तर एक थोडासा दिलासा मिळेल असं मत आहे. पण अनेक फटाके व्यावसायिक असतील, फटाके जो व्यवसाय आहे त्या अनुषंगाने इतर कुटुंबीय आहेत, त्यांचं आर्थिक विषयाचं चलन आहे, त्या अनुषंगाने त्या लोकांचं मत मात्र वेगळं आहे. पण कुठे ना कुठेतरी जे लोक खरेदीला येत आहेत फटाके खरेदी करण्यासाठी ते सुद्धा मागील गतवर्षीच्या तुलनेने कमी फटाके घेत आहेत. त्यांनाही कुठेतरी मनात भीती आहे. आर्थिक प्रश्न तर आहेच, पण दुसऱ्या बाजूला कुठेतरी मनात अगदी सगळ्यात आत्ताची सगळ्यात मोठी भीती ही कोरोनाचीच आहे आणि हा संसर्ग, हा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शक्य तेवढी काळजी घेणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. न्यूज 18 लोकमतनं ही मोहीम लावून धरली होती आणि त्याला आता राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी देखील साथ दिलेली आहे. यानंतर इथे एका ब्रेकची वेळ झाली. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी घडामोडी.
आणि आता आपण बघणार आहोत एक जरा वेगळी बातमी. पाण्याचा विषय निघाला की अनेकदा आपण पाणी टंचाई, भविष्यातल्या समस्या याबद्दलच चर्चा करतो. पण पाण्याची बचत हा देखील यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि याच संदर्भात चेन्नईतली ही अनोखी मोहीम बघूयात. आणि याबरोबरच आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पण विशेष मोहीम न्यूज 18 लोकमतची यानंतर देखील चालू राहणार आहे. सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.